ज्यावेळेस माणूस एखादी जिम्मेदारी अंगावर घेतो आणि ती पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न करतो त्या दृष्टिकोनाला म्हणतात पॉझिटिव्ह ऍटिट्यूड. पॉझिटिव्ह ऍटिट्यूडचं सगळ्यात चांगलं आणि दुसरं उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला अफजल खानाचा वध. अफजल खानाचा वध करताना ज्यावेळेस अफजल स्वराज्यावर चालून आला त्यावेळेस सगळ्यांना वाटलं आता संपलं, स्वराज्य आता संपलं, आता काय होणार, कारण लाखोची फौज घेऊन अफजल खान स्वराज्यावर चालून येतोय मराठ्यांच्या. त्यावेळेस दरबारात सरदारांनी विचारलं की महाराज आता काय करायचं. त्यावेळेस शिवाजी महाराजांनी सांगितलं तो येतोय ना, आपण त्याला पराभूत करू शकतो. हा जो त्यांनी स्वतः दृष्टिकोन मावळ्यांना दिला, सरदारांना दिला, आणि मग जे चैतन्य मावळ्यांमध्ये सरदारांमध्ये निर्माण झालं, हा जो दृष्टिकोन होता हा पॉझिटिव्ह दृष्टिकोन होता. ह्या दृष्टिकोनामुळे मग पुढे वाघ नखांची निर्मिती असेल, वाघ नखांना विष लावणं असेल, अंगात चिलखत घालून जाणं असेल, भेटीचं निमंत्रण पाठवणं असेल, ह्या गोष्टी त्याच्या दृष्टिकोनातूनच तयार होतात. ह्या गोष्टी अशा तयार होत नाही. जर महाराजांनी तेव्हा सांगितलं असतं की माझ्याकडून होणार नाही, मला जमणार नाही, त्यावेळेस मात्र स्वराज्य हे संपलं असतं. परंतु महाराजांना माहिती आहे त्यांचा जो ऍटिट्यूड होता, जो लहानपणापासून त्यांना शिकवलेला होता की माझा पॉझिटिव्ह ऍटिट्यूड आहे, मी तो हरवू शकतो. समोर कितीही मोठं संकट आलं ना मित्रांनो, तुमचा ऍटिट्यूड पॉझिटिव्ह असेल ना तर तुमचा पराभव होऊ शकत नाही. हे नेहमी लक्षात ठेवा. पराभवाचं सगळ्यात मुख्य कारण म्हणजे तुमचा दृष्टिकोन असतो. आता लोक म्हणतात अरे सतत प्रयत्न करत राहावं लागेल, हे नुसतं प्रयत्न करणे नाही तर ते प्रयत्न सकारात्मक दृष्टिकोनातून झाले पाहिजे. आणि ज्यावेळेस तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न करता त्यावेळेस जे काही तुमचं ध्येय असतं ते गाठण्यासाठी तुम्हाला मार्ग आपोआप सापडत जातात, रस्ते वाटा भेटत जातात. पण तुमचा दृष्टिकोन हा नेहमी सकारात्मक असला पाहिजे, पॉझिटिव्ह असला पाहिजे, तरच तुम्ही यशस्वी होऊ शकता.